नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. येत्या शनिवारी आपलं स्पॉटलाईट सिनॅग असणार आहे. याच्यामध्ये टाळेबंदीच्या काळामध्ये अभ्यासासंबंधीचे काही जे इश्यू असतील तर त्यासंबंधी आपण बोलूयात. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा मागच्या शनिवारी आपले काही प्रश्न बाकी आहेत तेही आपण इथं घेऊयात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाचं हे म्हणजे की कालचं जे सेमिनार होतं आपलं की पेपर ॲनालिसिसचं कंबाईनच्या संबंधी, तर ते आहे यूट्यूबवर द युनिक अकॅडमीच्या. त्याची लिंक पण मी शेअर केलेली आहे, आपल्या टेलिग्रामला केलेली आहे, फेसबुकच्या ग्रुपला केलेली आहे. तर तुम्ही तिथून ती फॉलो करू शकता आणि तिच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपण वर्क केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही बघून घ्या. आजच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहे त्या बघूयात. आज जी एस टी परिषदेची जवळपास 40वी सभा होते आहे आणि या 40व्या सभेमध्ये जे काही जी एस टी आता राज्यांचा बुडला आहे तर त्या केसमध्ये आता कशा पद्धतीने राज्यांना भरपाई मिळेल ते कदाचित आता याच्यामध्ये वर्क होऊ शकतं. तर ही आज सभा झाल्यानंतर आपण उद्या याच्यामध्ये बघूयात की कुठल्या कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत. ऑलरेडी जी एस टी परिषद आपण बघितलेली आहे की जी एस टी परिषदेत कोण कोण असतं, काय काय असतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण ज्या गोष्टी आपण बघतोय वारंवार त्या तुम्ही रिकॉल करणंसुद्धा जास्त गरजेचं आहे. तर एकंदरच जी एस टी कौन्सिल उद्या होणार आहे आणि त्याची इत्तंभूत माहिती जे काही एक एक फॅक्ट आहे ती आपण उद्या कव्हर करूयात. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की दरमहा 14% दरांनी भरपाईत वार्षिक वाढ केली जाण्याचं सूत्र ठरवलं जाणार आहे. तर हेही आपण बघूयात. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी याच्या संबंधीच्या. पंजाबचे जे सी एम आहेत त्यांनी हॉलिडेज जे काही असतील म्हणजे सुट्टीचे दिवस, रविवार असेल शनिवार असेल तर त्या याच्यावर स्ट्रिक्ट लॉकडाऊन केलेलं आहे. कारण असं होऊ शकतं की आता अनलॉकमध्ये फ्लेक्झिबिलिटी दिल्यानंतर शनिवार रविवार किंवा कुठलाही हॉलिडे असेल तर लोक घराच्या बाहेर पडू शकतात. तर त्या केसमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. ज्यांना बाहेर पडायचं आहे त्यांच्यासाठी ई पास आणि त्या सगळ्या गोष्टी करणं आहे. परंतु हॉलिडे जर असला तर स्ट्रिक्ट लॉकडाऊन. आणि आता हे करायची खरं तर गरज नाही प्रशासनाने. हे आपल्याला कळलं पाहिजे की कामाशिवाय घराच्या बाहेर पडण्यात काही पॉईंट नाही. टोळ ढाळ याच्यावर आपलं सेपरेट लेक्चर झालेलं आहे आणि हे अजूनही चालू आहे. तर हे बघा ही मुलं त्यांना उडवत आहेत ते एका ग्राउंडमध्ये आहेत. तर हे सगळे जे टोळ आहेत किंवा लोकस्ट आपण ज्याला म्हणतो, प्रयागराजमधला हा फोटो आहे. तर तुम्ही जर ते लेक्चर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. त्याची लिंक मी पोस्ट करून देईल टेलिग्रामला. आता दुसरं महत्त्वाचं की भारत आणि चीन या संबंधीची चर्चा आणि त्यासंबंधीचे स्टेटमेंट सध्या चालू आहेत. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल इथं आपल्याला पूर्वव्रत स्थिती म्हणजे 5 मेच्या आधीची जी स्थिती आहे ती त्याच पद्धतीने करायची आहे. आणि जवळपास 5 पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले होते, ते 5 पॉईंट्स परत 5 स्पॉट जे आहेत ते आज परत न्यूजमध्ये आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. पॉईंट 14, 15, 17 ओके पेट्रोलिंग पॉईंट्स आहेत. हे 3 झाले. चुशुल 4 झाला आणि नॉर्थ बँक ऑफ पॅनगॉंग लेक. तर हे 5 स्पॉट जे आहेत हे याच्यामध्ये सध्या वादाचे मुद्दे आहेत आणि याच्यावर काम सुरू आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये सिरीज ऑफ टॉक्स म्हणजे वेगवेगळ्या चर्चांची सिरीज चालू राहतील, चर्चेंच्या फेरी की लोअर रँक्स ऑफ कर्नल, ब्रिगेडियर, त्याच्यानंतर मेजर जनरल. ओके, तर ह्या संबंधी. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे की सिरियस डिफरन्सेस कुठल्या याच्यावर आहे तर ते पॅनगॉंग लेकच्या बाबतीत आहे. तर हे लक्षात ठेवा. बाकीच्या पॉईंट्सपेक्षा सर्वात जास्त सिरियस जे काही डिफरन्सेस आहेत दोघी देशांमध्ये ते पॅनगॉंग लेकच्या याच्याबद्दल आहेत, नॉर्थ बँक जी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यासाठी अजून हायर लेवलचे टॉक्स कॉप्स कमांडरचे लेवलला तर ते होऊ शकतात आणि त्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपण बघितलं होतं की फिंगर 8 पर्यंत भारताची सगळी सीमा आणि भारताच्या याच्यात आहे, परंतु फिंगर 4मध्ये चायनीज ट्रूप्स तिथपर्यंत आलेले आहेत आणि त्यांचं डग तिथं सगळं त्यांनी कॅप्चर केलेलं आहे, टेंट्स. त्याच्यानंतर मग हे सगळं ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यामध्ये चीनला 1 ते 8 फिंगर्स मोकळ्या करून द्यायच्या, त्यांनी तिथून निघून जायचं. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. फिंगर्स काय आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी. फिंगर्स काय आहेत की हा सगळा जो एरिया आहे की बघा, रनिंग फ्रॉम वेस्ट टू ईस्ट इट रेफर्स टू माउंटेन स्पूर्स ऑन अ नॉर्थ बँक. हा जो पॅनगॉंग लेक आहे त्याचं नॉर्थर्न बँक जी आहे तिथले जे काही टेकड्याचा प्रदेश आहे त्याला फिंगर्स असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्येच स्टेटस किओ आपल्याला पाहिजे म्हणजे जैसे थे त्या केसमध्ये की आधी सारखं तुम्ही मागे जा अँट्स. तर हे एक लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले तेवढं लक्षात असू देत, ते आपल्याला विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर
आपल्याकडं रिकव्हरी रेट जो आहे, म्हणजे बेटर रेट म्हणून हे एक दुसरा आर्टिकल आहे. रिकव्हरी रेट तो जो आहे तो चांगला आहे, पण त्याच्यामुळे याच्यामधून परत बाहेर पडण्यासाठी अजून जास्तीच्या गोष्टी आपल्याला करणं फार गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कालपर्यंत जवळपास 1,46,716 लोक रिकवर झाले होते आणि ॲक्टिव्ह केसेस अजून 1,42,654 आहे. पण याचा अर्थ एक आहे की रिकव्हरी जी आहे ती जास्त झालेली आहे, संसर्ग झालेले पेशंट कमी आहे. आणि केस फॅटिलिटी रेट, आता बघा, तुम्ही जर कोविड-19च्या टर्मिनॉलॉजीचं लेक्चर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. केस फॅटिलिटी काय असते? केस फॅटिलिटी म्हणजे ज्या व्यक्तीची टेस्ट केलेली आहे आणि ती टेस्ट केल्यानंतर ती व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली आहे, तर त्याला केस फॅटिलिटी रेट असं म्हटलं जातं. तर ही एक महत्त्वाची बाब आहे. हिच्यामध्ये ज्याची एखादी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आहे पण त्यांनी टेस्ट केलेलं नाही आहे, तर त्याला हिच्यात इन्क्लूड करत नाही, कारण तो अंडर वॉश नाही आहे प्रॉपरली. तर ज्याची केस झालेली आहे, म्हणजे ज्याची टेस्ट झालेली आहे, त्याला केस फॅटिलिटी म्हटला. हा 2.8 आहे, हाही कमी आहे, चांगलं आहे, पण आपल्याला अजून हिच्यामध्ये गोष्टी खूप प्रॉपरली वर्क होणं गरजेचं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, हे दुसरं एक खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे आणि याच्यावरच मी एक प्रश्न पण फ्रेम केला UPSCसाठी आज, की गांधी, त्याच्यानंतर मंडेला आणि किंग, म्हणजे आपला जो मार्टिन लुथर किंग ज्युनियर आहेत, म्हणजे ते. तर या 3 लोकांच्या बाबतीत जर त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्या सगळ्या गोष्टी, त्यांचे प्रिन्सिपल्स लक्षात घेतले, तर आज आपण ह्या कुणालाही सेलिब्रेट करू शकत नाही. कारण एव्हरीबडी इज स्पीकिंग अबाउट रॅसिझम, वंशवाद असेल, क्लासिझम असेल, कॉलसिटिझम असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी. तर हिच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट होती की बाबा मार्टिन लुथर किंग ज्युनियर जे आहेत, तर त्यांचे जे वर्ड्स होते तर ते होते की आय हॅव अ ड्रीम, माझं बाबा स्वप्न आहे. आणि जो जॉर्ज फ्लायडचा मृत्यू झालेला आहे त्याचे शेवटचे शब्द होते की आय कांट ब्रीथ, म्हणजे जिथं श्वास घेता येत नाही तिथं स्वप्न कसली बघता तुम्ही. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला. आणि जागतिक स्तरावर ज्या वेळेस याचे पडसाद उमटतात, आपण इथिक्स UPSCमध्ये सुद्धा शिकतो की फिलॉसॉफर्स जे काही आहेत, तर ते फिलॉसॉफर्स कोण आहेत, तर नेल्सन मंडेला आपण तिच्यात बघतो. त्याच्यानंतर गांधीजींवर तर रेग्युलर प्रश्न आहेत, मार्टिन लुथर किंग ज्युनियर तिच्यामध्ये आहेत. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कोरिलेशन केलेलं आहे की गांधीजींना ट्रेनमधून 7 जून 1893ला बाहेर काढण्यात आलं होतं, हा ना, आफ्रिकेमध्ये जे जर्नी ते करत होते आणि तिथं किंवा तिथं जे डिस्क्रिमिनेशन होतं भारतीयांबद्दलचं, तर गांधीजींना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आलं होतं. आणि इथं आज कितीतरी मजूर आहेत की ज्यांना ट्रेनमध्ये बसता येत नाही आहे, त्यांना मिळत नाही आहे. म्हणजे त्या पद्धतीने ते हे सगळं आर्टिकल आहे. त्याच्यानंतर एक केस स्टडीसुद्धा याच्यात आहे. अशा केस स्टडी आपल्याला महत्त्वाच्या असतात. तर ही ॲक्च्युली पी साईनाथ आणि त्यांच्या टीमने दिलेली केस स्टडी आहे. तर एक 12 वर्षाची मुलगी आहे, जमलो मडकम, ही 12 वर्षाची मुलगी होती आणि ही छत्तीसगडच्या मुरिया समाजातली मुलगी आहे. कम्युनिटी, मुरिया कम्युनिटी ही एक आदिवासी कम्युनिटी आहे, जी तिच्या गावकऱ्यांबरोबर, बाकीच्या लोकांबरोबर तेलंगणामध्ये जी काही मिरचीचे शेतं असतात तिथं काम करायला गेली होती. आणि लॉकडाऊन झाल्यानंतर जेव्हा सर्वांना तिथून निघायचंच होतं की तिथं तुम्हाला आता राहता येणार नाही, तर त्या काळामध्ये ती मुलगी 3 दिवस 140 किलोमीटर चालत होती या बाकीच्या लोकांबरोबर. तिचं वय फक्त आणि फक्त 12 वर्ष आहे. 12 वर्षाची मुलगी 3 दिवस चालते, 140 किलोमीटर तिने चाललेलं आहे. आणि 60 किलोमीटर तिचं गाव जिथं राहतं तिथून 60 किलोमीटरवर तिची डेथ झाली. चालता चालता ती कोलॅप्स झाली आणि मेली. म्हणजे व्हायरसने तिला मारलेलं नाही आहे. तिच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर आपण रिस्पॉन्सिबल आहोत. एक समाज तिच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ही व्यवस्था रिस्पॉन्सिबल आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हे आर्टिकल्स तुम्हाला डिटेलमध्ये वाचण्यासाठी टेलिग्रामवर पोस्ट केलेले आहेत, तिथून तुम्ही वाचू शकता. दुसरं एक महत्त्वाचं आहे बघा, असा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे विचारला जाऊ शकतो की इज वर्क फ्रॉम होम फिजिबल इन अ लॉंग टर्म, म्हणजे कायमस्वरूपी ही गोष्ट वर्क होऊ शकते का वर्क फ्रॉम होम. तर तिच्यामध्ये काय पॉझिटिव्स आहेत, काय निगेटिव्ह आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसं हे आर्टिकल पण पोस्ट केलेलं आहे तिकडं, ते तुम्ही वाचू शकता. परंतु तुमचं मत काय आहे की वर्क फ्रॉम होम ही लॉंग टर्मसाठीची गोष्ट आहे का, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. त्याच्यानंतर आता बघा, हे स्टेटमेंट जे आहे, असे स्टेटमेंट एसेसाठी उचलले जातात. इट इज टाइम टू पुल द इंडियन इकॉनॉमी आउट ऑफ द कमांड अँड कंट्रोल मोड अँड टेक इट टू प्लग अँड प्ले मोड. ओके, UPSC एसेसाठी
तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पंतप्रधानांचे स्टेटमेंट्स असतील, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं स्टेटमेंट असेल, प्रेसिडेंटचं स्टेटमेंट असेल, तर असं झालेलं आहे. आधी मनमोहन सिंग यांचं एक स्टेटमेंट ऑलरेडी UPSCने 2009मध्ये विचारलं होतं. तर त्याच्याकरता एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे स्टेटमेंट्स आहेत ते खूप प्रॉपरली तुम्ही नोट डाऊन केले पाहिजे. हे UPSC एसेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर भारताने जो हायड्रोक्लोरोक्विन आहे त्याच्यावरचा बॅन उठवला आहे. ऑलरेडी आपण हा बॅन मार्च 2020मध्ये लावला होता. त्याच्यानंतर अमेरिकेने आपल्याकडं मागणी केल्यानंतर 50 मिलियन टॅबलेट आपण अमेरिकेला एप्रिल महिन्यात दिल्या होत्या आणि तो जो निर्बंध होते निर्यातीचे ते आपण फ्लेक्झिबल केले होते आणि अमेरिकेला ते दिलं होतं. याच काळामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी गेम चेंजर म्हटलं होतं या हायड्रोक्लोरोक्विन टॅबलेटला. याच्यावर सेपरेट लेक्चर मी बनवलेलं आहे. ते सेपरेट लेक्चर कोविड-19च्या प्लेलिस्टला आहे, ते तुम्ही बघू शकता. मी परत एकदा पोस्ट करतो सर्वदूर, तर ते एकदा बघा. हायड्रोक्लोरोक्विनचा इश्यू काय आहे ना की त्याच्यामुळे हृदयाचा प्रॉब्लेम येऊ शकतो, असे बरेचसे इश्यू आहे. त्याच्यामुळे पण ते आहे, अँटी मलेरिया आहे हे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ब्रिटिश सायंटिस्ट जे आहेत त्यांनी लास्ट वीक म्हटलं होतं की हे युजलेस आहे. याच्याबद्दल इतकी मतांतरं आहेत. त्याच्यानंतर मधल्या काळात ICMR जे आहे आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही याची वापर करू नका हायड्रोक्लोरोक्विनचा, त्याचा टेस्टही करू नका, ट्रायल करू नका. नंतर परत त्यांनी त्यांचा स्टँड चेंज केला की नाही तुम्ही करू शकता. तर असं सगळं मतांतरं आहेत. परंतु भारताने आता हायड्रोक्लोरोक्विनवरचा जो काही बॅन होता तो उचललेला आहे. तर ते एक लक्षात ठेवा. आणि भारताचं प्रोडक्शन तेवढं आहे की आपण अख्ख्या जगाला हायड्रोक्लोरोक्विन होलसेल पुरवू शकतो. लॉयन सेन्सस मेथड आउटडेटेड. आता कालच आपण बघितलेलं आहे की गीर जंगलामध्ये सिंहांची संख्या, आशियाई सिंहांची संख्या वाढली वगैरे. परंतु आता याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे तज्ज्ञांनी की ज्या पद्धतीने तुम्ही सेन्सस केलेलं आहे ती मेथडच आउटडेटेड आहे. कारण फॉर एक्झाम्पल यांनी सांगितलेलं आहे की 2018मध्ये जवळपास या कॅनाईन डिस्टंपर व्हायरस जो होता त्याच्यामुळे जवळपास 36 गीर लायनची 2018मध्ये डेथ झालेली आहे. ओके, तर हा एक लक्षात ठेवा. हा आपल्याला विचारला जाऊ शकतो. कॅनाईन डिस्टंपर व्हायरस लॉयन संबंधीचा आहे आणि मग याची नोंद तुम्ही घेतलेली आहे का? तर अशा पद्धतीने त्यांनी जी एकंदरच पद्धती आहे याची ती आउटडेटेड म्हणून संबोधली आहे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की गीरमध्ये हे सगळे आशियाई लॉयन्स आहेत. भारत एकमेव देश आहे जिच्यात वाघ आणि सिंह एकत्र सापडतात. NCERTमध्येही त्याचा उल्लेख आहे. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. आणि हा व्हायरस जो आहे तो MCQ करता आपल्याला माहीत पाहिजे. ओके, त्याच्यानंतर याच्यासाठीचं वॅक्सिन आपण बाहेरून मागवलं होतं. त्याच्यानंतर ट्रम्प यांनी आता ICC जे आहे ना, क्रिकेटवालं नाही, हे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे त्याच्यावर पण जरा आगपाखड केलेली आहे. एकंदरच जे काही US फोर्सेसनी अफगाणिस्तानमध्ये जे काही क्राईम्स केलेले आहेत त्या संबंधीची चर्चा आणि ते संबंधी जे काही केसेस आहेत त्या संबंधी की तिच्यावर पण काही झालं की हे निर्बंध टाकतात तिच्यावर की आम्ही चाललो असं. पण आता बघा ICC जे आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट याच्यावर एक सेपरेट लेक्चर मी तुम्हाला बनवून देईल स्टॅटिक त्याचं काय आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की याची जी स्थापना आहे ती 2020मध्ये आहे. याचं मुख्यालय हेगमध्ये आहे. तर अशा काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा अफगाणिस्तान जो आहे तो ICCचा मेंबर आहे. परंतु काबूल म्हणजे त्यांच्या तिथल्या लोकांचं मत काय आहे गव्हर्नमेंटचं की जे काही प्रश्न असतील वॉर क्राईमचे ते लोकली आपण सॉर्ट आऊट केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अमेरिका जे आहे तर ते याचं मेंबर नाही ICCचं. ओके, तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ICC जे काय असतं की ते कशाबद्दल हे करत असतं तर हे जे हेगमधलं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे तर ते वॉर क्राईम्स युद्धाच्या काळातले गुन्हे असतील, जिनोसाईड असेल आहे ना, नरसंहार, त्याच्यानंतर ह्युमॅनिटीच्या अगेन्स्ट काही क्राईम्स असतील तर ह्या गोष्टींवर ते निर्णय देत असतात. आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. पण याच्यामधून खूप काही आउटपुट याचं आलेलं नाही आहे. तर तेवढं लक्षात ठेवा. 2002मध्ये हेगमध्ये याची स्थापना आहे. काबूल म्हणजे अफगाणिस्तान त्याचं सदस्य आहे परंतु अमेरिका त्याचं सदस्य नाही. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं भारत याचं सदस्य आहे का. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, भारतात पहिल्यांदाच इंडियन गौर. ओके, तर या संबंधीचं सेन्सस आणि त्या सगळ्या गोष्टी निलगिरी याच्यात होत आहेत. तर इंडियन गौर जे आहे त्या संबंधीचं पण आपण एक सेपरेट फॅक्च्युअल लेक्चर घेऊयात की जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचं ॲव्हरेज एज आणि त्या सगळ्या गोष्टी. तर हे एक बघूयात आपण सगळ्या गोष्टी की हे कसं आहे इंडियन गौर वगैरे. एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला हे सगळं सापडून जातं. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी NIRF सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान आहे. क्रमवारीत पहिल्या 100मध्ये सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातल्या 12 संस्था आहेत तर विद्यापीठ गटात 13 संस्था आहे. सर्वसाधारण गटाची रँकिंग बघा
1 नंबरवर तमिळनाडू आहे, तिच्यात त्यांच्या 18 संस्था आहेत. महाराष्ट्र 2 नंबरवर 12 संस्था, कर्नाटक पश्चिम बंगाल 3 नंबरवर संयुक्तपणे 7 संस्था, 4 नंबरवर केरळ आहे 6 संस्था. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे ही यादी जाहीर केली जाते. निकष काय आहे त्याचे? शैक्षणिक संस्थांमधलं अध्यापन कशा क्वालिटीने तुम्ही शिकवता, सोयीसुविधा काय आहे, संशोधन होतं आहे का, विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी आहे का तिथल्या, म्हणजे त्या संस्थेतून शिकल्यानंतर त्यांना जॉब मिळतो का. सर्वसाधारण गटामध्ये IIT मद्रास हे पहिल्या स्थानावर आहे, तर हे एक लक्षात ठेवा. धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झालेली आहे. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. याआधी जर तुम्ही बघितलं की मंत्रिमंडळाचा विचार करता महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जे आहेत जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या दोघांना करोनाची लागण झाली होती आणि त्यांनी करोनावर मात केलेली आहे. तर हे एक लक्षात ठेवा. तर ही 3 लोक करोनाची लागण टिपिकली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ज्या सेलिब्रिटीज आहेत मग त्या बॉलिवूड हॉलिवूड कलाक्षेत्र असू देत, राजकारण असू देत किंवा महत्त्वाचे है ना, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या काळामध्ये की करोनाची लागण झालेले कोण कोण होते बाबा खालचे. आता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे समोरचा. धनादेश न वटणे हा गुन्हा मानू नये असा केंद्र सरकारने प्रस्ताव दिलेला आहे. हे काय प्रकरण असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या व्यक्तीने चेक दिलेला आहे, तो चेक दिलेला आहे आणि तो चेक जर म्हणजे त्याच्या अकाउंटला पैसेच नाही, तुम्ही तो चेक बँकेत टाकला पण ज्या अकाउंटचा तो चेक आहे त्या अकाउंटमध्ये पैसेच नाही, तो बाउन्स झाला, तर या केसमध्ये त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करता येतो. याला आता केंद्र सरकारने फौजदारी गुन्हा काढून टाकायचा बाबा त्याचं जे काही आहे, तर तुम्हाला येत्या काळात तो दिवाणी गुन्हा दाखल करावा लागू शकतो जिच्यात तुमचं आयुष्य काय तुमच्या पिढ्या खपतात पण तुम्हाला न्याय मिळत नाही. तर हा एक खूप महत्त्वाचा एक प्रशासकीय निर्णय घेण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे, ज्याची टीका त्याच्यावर होते पण हा खूप जास्त चर्चेत नाही आहे. आज लोकसत्ताला याच्यावर आर्टिकल आहे. तर एखाद्याचा धनादेश पाळणं न जाणे हा फौजदारी गुन्हा मानू नये हा प्रस्ताव आहे. का केलं बरं असं? तर ईज ऑफ डुईंग बिझनेस. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय? व्यापारासाठी अजून पोषक वातावरण निर्माण करायचं. व्यावसायिकांना व्यवसाय विस्तारात अशा तरतुदींमुळे कार्यालयीन दिरंगाई सामोरं जावं लागतं. म्हणजे एखाद्याच्या अगेन्स्ट केस झाली मग ती चालणार, मग त्याच्यावर सँक्शन येणार वगैरे वगैरे अशा गोष्टी होतात. त्याच्यात वेळ जातो, साधन संपत्तीचा अपव्यय होतो आणि त्याच्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताचं जागतिक स्तरावर पण स्थान घसरतं, भारतात प्रॉब्लेम्स येतात वगैरे वगैरे. आता हा कायदा आहे बघा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट 1881 या कायद्याच्या 138व्या कलमानुसार धनादेश पाळला न जाणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. तर हे MCQसाठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता सिंपल आहे, काय होतं ना, धनादेश का वटला जात नाही? कारण अकाउंटमध्ये त्या पैसे नसतात. आता जर एखाद्या व्यक्तीने चेक दिला, तो बाउन्स झालेला आहे, तर त्याला ते देणे चुकवण्यासाठी 3 महिन्याची मुदत मिळते. त्यांनी 3 महिन्यात ते पैसे द्यावेत. जर 3 महिन्यात सुद्धा त्यांनी पैसे दिले नाहीत तर त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट फौजदारी गुन्हा दाखल करता येतो. आता हा गुन्हा फौजदारी कायद्याच्या 406 म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात किंवा 420 फसवणूक या कलमाअंतर्गत येऊ शकतो. बघ 420 जे काय म्हटलं होतं तर ती फसवणूक हे कलम आहे फौजदारीच्या याच्यामध्ये. 406 गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात. त्याच्यानंतर आता जर गुन्हा सिद्ध झाला की खरंच एखाद्या माणसाने फसवणूक केलेली आहे तर त्याच्यासाठी शिक्षा काय असते? मूळ धनादेश रकमेच्या दुप्पट रक्कम. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 1000चा धनादेश असला त्याला 2000 रुपये द्यावे लागतील. 2 वर्ष तुरुंगवास किंवा दोन्ही. ओके, त्याला दुप्पट रक्कम द्यावी लागू शकते किंवा त्याला 2 वर्षाची शिक्षा पण होऊ शकते, तुरुंगवास किंवा दोघी शकतात. म्हणजे दुप्पट पण द्यायचे पैसे आणि 2 वर्ष कोंडवाड्यात पण जायचं. देशभरातल्या विविध जिल्हा न्यायालयांमध्ये अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याचे 35 लाख प्रकरणं प्रलंबित आहे आणि याच्यामध्ये एकूण 15% गुन्हे जगात म्हणजे भारतातल्या न्यायालयांमध्ये हे असे धनादेश न वटल्याचे गुन्हे आहेत आणि जवळपास एकूण जर तुम्ही बघितलं तर 35 लाख प्रकरणं आहेत. आणि आपले जे सरन्यायाधीश आहेत बोबडे त्यांनी सुद्धा ह्या केसेस पटकन निपटारा करण्यासंबंधी सध्या पुढाकार घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार बदल झाला तर मग हा दिवाणी गुन्हा दाखल करावा लागेल आणि ज्याच्यात तुमच्या पिढ्या खपतात पण होत काही नाही. वामनराव तेलंग यांचं निधन झालेलं आहे. लेखक होते, कथा, कादंबरी, ललित लेख परीक्षणं, तरुण भारत दैनिकाचे संपादक सुद्धा होते. धनंजय दातार हे आखातातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीतील त्यांना 8वं स्थान मिळालेलं आहे. दुबईतली अदिल ट्रेडिंग कंपनीचे ते अध्यक्ष आहे, व्यवस्थापक संचालक आणि मसाला किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. अरेबियन बिझनेस या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने वर्ष 2020साठी ही यादी प्रसिद्ध केलेली आहे. यापूर्वी फोर्ब्स मिडल ईस्ट या प्रतिष्ठित मानांकन यादीमध्ये
आखातातल्या अग्रेसर 100 भारतीयांमध्ये झळकणारे बहुधा एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्ती ते आहेत. ओके, म्हणजे दुसरं असू शकतं पण मोस्ट प्रॉब्ली तेच आहेत. पश्चिम बंगालनी बंगलर जुबो शक्ती असं तरुणांसंबंधीचं एक अभियान सुरू करण्यासंबंधीचा हे केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष जो आहे त्याने, कारण 2021मध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत आणि 1,00,000 तरुणांना करोना आणि एम्फान ह्या 2 चक्रीवादळांमुळे जी लोकं खचली आहेत त्यांना आधार देण्यासाठी तयार करायचं. आणि हे 1,00,000 तरुण जे आहेत ते तृणमूल काँग्रेस पक्ष तयार करणार. त्याला नाव दिलेलं आहे बंगलर जुबो शक्ती, है ना. म्हणजे काय, बहुतेक आता बंगाली ही भाषा खूप बऱ्यापैकी आपल्यासारखी नाही. म्हणजे बंगलर जुबो शक्ती काय आहे ना, की बंगाली म्हणजे जुबो म्हणजे बोलणं, जबान, त्याची शक्ती, तिच्यातून आधार द्यायचा लोकांना. तुम्ही बंगाली चित्रपट जर बघितले तर ते पण तुम्हाला समजतात. आणि बंगाली चित्रपट जसं सर्वात जास्त वैविध्यपूर्ण जर चित्रपट कुठले असतील या सगळ्या चित्रपटसृष्टीमध्ये भारताचा विचार करता तर ते बंगाली चित्रपट असतात. पहा, ऋतुपर्ण घोषसारखी व्यक्ती तिथं झालेली आहे. 18 ते 25 वयोगटातले तरुण जुबो योद्धा है ना, जुबो जोधाज म्हणजे जुबा योद्धा म्हणून तिच्यात सहभागी होतील आणि ते लोकांना आधार देऊन त्यांचं काउन्सिलिंग वगैरे करतील. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आपण कव्हर केलेलं आहे. आजचं एसेचं टॉपिक घ्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नीड ऑफ अवर MPSCसाठी 400 शब्दात लिहायचं आहे तुम्हाला. ओके, स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर टाकायचं आहे. UPSCवाल्यांनी मला सेपरेट पाठवू नका, खरंच तुम्हाला जर टाकायचे असतील तर ते स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर टाका, तिथं मी ते बघत असतो उत्तरं. वी कॅन नॉट सेलिब्रेट महात्मा गांधी टुडे नॉर नेल्सन मंडेला नॉर मार्टिन लुथर ज्युनियर किंग. इलॅबोरेट असं काय आहे ना आजच्या याच्यामध्ये, टुडे वी आर नॉट सेलिब्रेटिंग देम, वी कांट सेलिब्रेट देम, असं काय आहे आजच्या याच्यामध्ये, काय परिस्थिती आहे. इलॅबोरेट करा, 10 मार्क 150 शब्दांसाठी. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा. करोना नियंत्रणासाठी महाराष्ट्रामध्ये किती केंद्रीय पथके आली, तर एकूण 7 आलेली आहे. आणि प्रत्येक केंद्रीय पथक किती सदस्य असतात, 3 असतात. पहा, याच्यावरून पण पुण्यामध्ये वाद सुरू झालेला आहे, कारण ते 5 स्टारमध्ये थांबलं होतं केंद्रीय पथक आणि बाकी सगळे लोक जी होती गेस्ट हाऊसला थांबली होती. करोना संबंधात 4 स्तरीय धोरण अवलंबलं जात आहे. खालीलपैकी कोणता पर्याय त्यापैकी नाही. सर्वेक्षण, नियंत्रण, चाचणी तिन्ही आहे. आणि इथं जे असतं ते उपचार असतं, तर हे विलगीकरण नाही आहे. ओके, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 9 जून 2020 रोजी किती राज्य व त्या राज्यातील किती जिल्ह्यांसाठी केंद्रीय पथके पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता, तर 15 राज्य आणि तिच्यामध्ये 50 जिल्हे असं याचं उत्तर आहे. खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाने मजुरांसाठी दिलेल्या निर्देशांपैकी बिनचूक विधाने ओळखा. मजुरांविरोधात टाळेबंदी उल्लंघनाचे गुन्हे राज्य सरकारांनी मागे घ्यावेत. श्रमिक रेल्वेची मागणी 48 तासात पूर्ण करावी. आता बघा, श्रमिक रेल्वेची मागणी जी आहे ती 24 तासात पूर्ण करायची आहे, त्याच्यामुळे फक्त स्टेटमेंट बरोबर आहे. खालीलपैकी कोणते राज्य 10 दिवसांचे करोना जनजागृती अभियान राबविणार आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, तमिळनाडू, तर ते राजस्थान आहे. 10 दिवसांचं जे काही अभियान आहे त्यांचं ते राबवणार आहे. आजचे प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता देश E7 म्हणजे इमर्जिंग 7 या गटाचा नाही. भारत, चीन, रशिया, जर्मनी. खालीलपैकी कोणता देश 5 आयज या गटाचा नाही. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा. लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचे बॅसॉल्ट खडकापासून बनलेले एकमेव सरोवर आहे. लोणार सरोवरात हॅलोबॅक्टेरिया डिनोलिया सलिनाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. विदर्भात एकूण 6 जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सरासरी प्रमाण 101 प्रति महिना आहे, जे टाळेबंदीच्या काळात वाढले आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. आशियाई सिंहांची संख्या 2015च्या तुलनेत 2020मध्ये गीर जंगलात किती टक्क्यांनी वाढली आहे. 50%, 25%, 30%, 45%. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.